नाशिकमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळतेय। सामंत आणि महाजन नाशिकमध्ये आहेत। शिंदेंची भेट घेतल्यानंतर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आलेले आहेत। नाशिकमध्ये सामंत आणि महाजनांची एकत्रित बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आज उर्वरित अर्जांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार अशी माहिती मिळतेय। नाशिक परिषदेच्या जागेवर शिवसेना विरुद्ध बंडखोर गोकुळ गीतेंमध्ये लढत होणार आहे। नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेला असून तिथे नरेंद्र दराडे उमेदवार आहेत। बंडखोरीमुळे त्यांच्यासमोर महायुतीच्या गोकुळ गीतेंचं आव्हान असणार आहे। महायुतीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही गोकुळ गीते निवडणूक लढतायत। त्यामुळे आता महायुतीकडून पुढील रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे। काल मंत्री उदय सामंतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर उदय सामंतांनी थेट नाशिक गाठलं, तर भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिक गाठलं। नाशिकमध्ये सामंत आणि महाजनांची एकत्रित बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। यावेळेला दोन्ही नेते उर्वरित अर्जांबाबत चर्चा करतील अशी सूत्रांची माहिती आहे। दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी।